नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. नवी मुंबई पोलीस भरती 2023च्या पेपरमध्ये विचारला गेलेला वयवारीवरचा अतिशय चांगला असा प्रश्न आहे. सोडवायचा कसा तर समजून घेऊया आपण. आई, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल, तर वडिलांचे आजचे वय किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता सोडवायचा कसा तर 3 व्यक्ती दिलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी पहिले कोण आहे तर आई, दुसरे आहे वडील आणि तिसरी व्यक्ती म्हणजे त्या दोघांचा मुलगा. हे 3 व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिलेले आणि आपल्याला काय सांगितलं की त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. 4:5:1 आईच्या वयाचं गुणोत्तर आहे 4, वडिलांच्या वयाचं गुणोत्तर आहे आजच्या वयाचं तर 5 आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 1. आणि पुढे सांगितलंय की आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. आता या 21 वर्षांनी मोठी याचा अर्थ समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या 21 वर्षांनी मोठी आहे याचा अर्थ असा होतो की मुलगा आणि आई यांच्या वयातला जो फरक आहे तो 21 वर्षांचा आहे. मग जेव्हा तुम्हाला इथं व्यक्तींचं गुणोत्तर देऊन वयातला फरक दिलेला असेल, तेव्हा तुम्हाला गुणोत्तराचा सुद्धा फरक घ्यायचा असतो. मग ते कसं तर समजून घ्या. आता आई आणि मुलगा यांच्या वयातला फरक किती दिलेला आहे? तो आहे 21 वर्ष एवढा आहे या पद्धतीने. आता आईच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4 आहे. मुलाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? तर 1 आहे. तर तुम्हाला इथं गुणोत्तरातला सुद्धा फरक घ्यायचा आहे. मग 4 आणि 1 याच्यातला फरक किती असणार आहे? तर 3 असणार आहे. कारण 4 - 1 बरोबर किती? तर 3. मग त्यात फरक किती आला गुणोत्तरातला? 3. मग हे 3 हे कशाला रिप्रेझेंट करतात? तर हे 21 वर्षाला रिप्रेझेंट करतात. यावरनं तुम्हाला काय करायचं? एका गुणोत्तराची व्हॅल्यू नेहमी काढायची असते. ती कशी काढणार? तर हे 3 21 ला रिप्रेझेंट करतात म्हणून 21 चे 3 भाग केले तर तुम्हाला एका भागाची किंमत म्हणजे एका गुणोत्तराची किंमत मिळेल. मग 3 × 3 3 7 21 म्हणजेच काय तर एका गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? 7 वर्ष एवढी मिळते. आता यावरनं आपल्याला त्या वडिलांचं वय काढता येतं. आता वडिलांचं वय आपल्याला विचारलेलं आहे आजचं. मग आजचं वडिलांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे आपल्याकडे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो 5. म्हणून 5 गुणोत्तर इथे लिहून दिलं. आता 5 गुणोत्तर आहे. एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती आहे? तर ती आहे 7 वर्ष. मग 5 गुणिले 7 जर केलं आपण तर वडिलांचं आजचं वय मिळेल आपल्याला. 7 किती होतील? तर 35. म्हणजे आजचं वडिलांचं वय किती निघणार आहे? तर 35 वर्ष एवढं असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे जर स्पष्टीकरण समजलं असेल तर तुम्हाला एक सरावासाठी हा प्रश्न देतोय. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.